श्री स्वामी समर्थ. 15 जूनपासून या 3 राशींना होणार आहे प्रचंड धनलाभ. 1 वर्षांनी जुळून आलेल्या बुधदेवाच्या शुभ राजयोगाने अचानक श्रीमंती येऊ शकते. बुधादित्य राजयोग तयार होतोय. राजयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात अचानक चांगले सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. ज्योतिषशास्त्र नवग्रह राशीयोग आणि राजयोग यांना खूप महत्त्व दिलं जातं. प्रत्येक ग्रह ठराविक काळाच्या अंतराने आपली राशी बदलतो आणि जेव्हा जेव्हा 2 ग्रह एका राशीत येतात तेव्हा राजयोग तयार होतो. त्याचा राशीवर थेट परिणाम होतो. आता बुध आणि सूर्याच्या युती होऊन बुधादित्य राजयोग घडून येतोय. हा योग 15 जूनला घडून येतोय. या राजयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात अचानक चांगले बदल घडून येऊ शकतात. शुभ राजयोगाच्या शुभ निर्मितीमुळे काही राशींना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. कोणत्या राशीसाठी हा योग लाभदायी ठरणार आहे ते पाहूया. पहिली भाग्यवंत राशी आहे मिथुन रास. बुधादित्य राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही चांगल्या ऑफर मिळू शकतात. येत्या काळात मिथुन राशीच्या लोकांसाठी नोकरीच्या नव्या संधी लागू शकतात. तसेच तुम्हाला सध्याच्या कार्यस्थळी प्रचंड मानसन्मान सुद्धा मिळू शकतो. मिथुन राशीतील जातकांसाठी राहू ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 10व्या भागात स्थित असेल. त्याचा परिणाम स्वरूप तुमचे भविष्यफळ संकेत देते की तुमच्याद्वारे अधिक वसायुक्त भोजन टाळा. तसेच तुमच्या संतुलित दिनचर्येचा प्रभाव हा सप्ताहाच्या तुमच्या आरोग्यावर सकारात्मक रूपात पाहायला मिळेल आणि यामुळे तुमचा स्थूलपणाही कमी होईल. या सप्ताहात तुम्ही सहजरित्या पैसे गोळा करू शकता, कारण या काळात तुम्हाला लोकांना दिलेले जुने कर्ज परत मिळू शकतात किंवा ही शक्यता आहे की तुम्ही यावेळी आपल्या कुठल्या नवीन परियोजनेवर लावलेले काही धन अर्जित करू शकता. प्रत्येकासाठी त्याच्या समस्या नेहमी मोठ्या असतात आणि या सप्ताहात शक्यता आहे की तुमच्या समस्या तुमच्यासाठी खास असू शकतात. परंतु तुम्हाला या गोष्टीला समजण्याची आवश्यकता आहे की आसपासचे लोक तुमच्या समस्यांना समजणार नाही. अशात त्यांच्याकडून अधिक अपेक्षा ठेवणे तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. म्हणून दुसऱ्यांकडून अधिक अपेक्षा करू नका. उपाय: नियमित विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. आरोग्य चांगले राहील. चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धनसंचय करायचा आहे तर तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा मातापितासोबत या बाबतीत बोलू शकता. तुमचा भाग्यांक आहे 2 आणि भाग्यरंग आहे चंदेरी आणि पांढरा. आणि आजच्यासाठी उपाय: लाल मसूर आणि काही पैसे कामगाराला द्या. यांनी तुमची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. दुसरी भाग्यवान रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग अनुकूल ठरू शकणार आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात. व्यावसायिकांनाही यावेळी चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. धार्मिक कामात तुमचा सहभाग वाढू शकतो. तसेच व्यावसायिकांना सुद्धा चांगला धनलाभ होऊ शकतो. तसेच जी मंडळी रिअल इस्टेट संबंधी काम करतात त्यांना येत्या काळात आर्थिक स्रोत वाढल्याचे जाणवू शकते.
व्यवसाय वाढण्यात यश मिळू शकते. नवीन ऑर्डर ही मिळू शकते. सिंह राशीतील जातकांसाठी राहू देव तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात बसलेले असतील. अशा मागील सप्ताहात अपचन, गुडघेदुखी, डोकेदुखी यासारख्या समस्यांना घेऊन जे जातक आतापर्यंत सहन करत होते ते आता या सप्ताहात आरोग्य जीवनाचे महत्त्व समजून त्यात सुधार करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या या प्रयत्नांना पाहून तुमच्या जवळचे लोक आनंदी होतील. सोबतच ते तुमचे प्रोत्साहनही वाढवू शकतात. आर्थिक बाबतीत तुमच्या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह बराच चांगला असण्याची शक्यता आहे. कारण गुरुग्रह तुमच्या 10व्या भावात उपस्थित असेल. या कारणाने या काळात बऱ्याच ग्रहांची दृष्टी तुमच्या कमाईला वाढवण्यात आणि तुमच्या संचित धनामध्ये जोडण्याची तुम्हाला अनेक संधी प्रदान करण्याचे कार्य करत आहे. या सप्ताहात घर कुटुंबात काही कार्यक्रम किंवा काही शुभमंगल कार्य संपन्न होऊ शकते. या कारणाने तुमच्या कुटुंबात उत्साहासारखे वातावरण दिसेल आणि यामुळे घर कुटुंबात सर्व सदस्य प्रसन्न होतील. घरात हे मंगल कार्यक्रम कुणाचा विवाह अथवा संतानवजा जन्मोत्सव रूपात साजरा केला जाईल. जर तुम्हाला करिअरमध्ये आणखीन चांगले काम करायचे असेल तर या आठवड्यात तुम्हाला आपल्या कामामध्ये आधुनिकता आणि नवीनपणा आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. यासह आपल्याला सल्ला देण्यात आला आहे की नवीन तंत्रज्ञान आणि सोशल मीडियासह अपडेट राहून कोणतेही कार्य करणे आपल्यासाठी चांगले असेल. यावेळी विद्यार्थ्यांसाठी बरेच चांगले जाईल आणि यावेळी तुम्ही बऱ्याच प्रमाणात आपल्या अनेक चांगल्या गोष्टी होतील आणि शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्ही उत्तम प्रदर्शन कराल. यासाठी तुम्हाला दृढ इच्छाशक्ती आणि मनोबलाची आवश्यकता असते, जे तुम्हाला कठीण वेळेतही चांगले प्रदर्शन करण्यासाठी प्रेरित करेल. उपाय: नियमित आदित्य श्रीधमचा पाठ करा. आपल्या वजनावर लक्ष ठेवा. अति खाण्यात आनंद मानू नका. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या प्रतिष्ठेमुळे आणखीन मानाचा तुरा खोवला गेल्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे नीतिधारी उंचावेल. इतरांसाठी आदर्शवत ठरण्यासाठी तुम्ही मेहनत करा. थोड्याफार अडचणींच्या व्यतिरिक्त ही आज तुमची प्रेमजीवन चांगले राहील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यात यशस्वी व्हाल. या राशीचा भाग्यांक आहे 4. भाग्यरंग आहे चॉकलेटी आणि करडा. आणि या राशीसाठी उपाय: आरोग्याला चांगले बनवण्यासाठी जेवण करताना तांबे धातूपासून बनवलेल्या चमच्याचा उपयोग करा. पुढची भाग्यवान रास आहे कन्या रास. बुधादित्य राजयोग कन्या राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरू शकतो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमच्या बँक बॅलन्समध्येही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे. आपल्याला येत्या काळात सुख व वैभवात वाढ झाल्याचं दिसून येईल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते आणि गुंतवणुकीसाठी उत्तम काळ राहू शकतो. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ फलदायी ठरू शकतो. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. कन्या राशीतील जातकांसाठी शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या 6व्या भावात स्थित होईल आणि याचा परिणाम स्वरूप तुमच्या आरोग्य जीवनासाठी हा सप्ताह अनुकूल दिसत आहे. कारण यावेळी तुम्हाला काही मोठा आजार होणार नाही. म्हणून उत्तम आरोग्याचा आनंद घ्या आणि नियमित व्हिटॅमिन सी युक्त पदार्थाचे सेवन करा. तुमची लहान भाऊ बहीण या सप्ताहात तुमच्याकडून उधार मागण्याची शक्यता आहे. तुम्ही त्यांची आर्थिक मदत करून पैसे उधार द्या. यामुळे तुम्हाला आर्थिक तंगी होऊ शकते आणि असे यासाठी होऊ शकते कारण तुमच्या 7व्या भावात राहू ग्रह स्थित होईल. यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळात बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागेल. या आठवड्यात आपणास आपल्या जीवनात काही चांगली बातमी मिळेल.
जेणेकरून आपण मित्रांसह मजा किंवा पार्टी करताना आपला आनंद साजरा कराल. ऑफिसमध्ये ज्यांच्यासोबत तुमचा वाद होतो किंवा कमी पटते त्यांच्यासोबत या सप्ताहात उत्तम चर्चा होण्याचे योग बनतील. कारण या काळात तुम्हा दोघांना एकमेकांसोबत बरीच नवीन व महत्त्वाचे प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकेल. परिणामस्वरूप यावेळी तुम्ही दोघे परस्पर वाद विसरून एकच लक्ष्य प्राप्ती हेतू कार्य करताना दिसाल. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांची भविष्यफळ हे सांगते की तुमच्यासाठी ही वेळ सर्वात आधी अनुकूल दिसत आहे. कारण यावेळी तुम्ही स्वतःला शिक्षणाच्या प्रती थोडे सतर्क राहून अनुकूल फळ प्राप्त करू शकाल. उपाय: नियमित ओम नमो नारायणचा 21 वेळा जप करा. तुमचा कोणी जुना मित्र तुम्हाला व्यवसायात नफा मिळवण्यासाठी सल्ला देऊ शकतो. जर तुम्ही हा सल्ला अंमलात आणला तर तुम्हाला धनलाभ नक्कीच होईल. दूरवर राहणारे नातेवाईक तुमच्याशी संपर्क साधतील. या राशीचा भाग्यांक आहे 3 आणि भाग्यरंग आहे केशरी आणि पिवळा. उपाय: जेवणामध्ये मधाचा उपयोग केल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.